दरम्यान पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग विशाल जायंट रेडिओ टेलिस्कोप क्षेत्राला बाधा निर्माण करत असल्यानं रेल्वे मंत्रालयानं हा प्रस्तावित मार्ग रद्द केलाय। जीएमआरटी क्षेत्र बाधित न होता पुणे नाशिक रेल्वे मार्ग केला जाईल, त्यासाठी या मार्गाचं पुनर्लोकन केलं जाईल। मात्र जीएमआरटी जवळून हा मार्ग जाणार नसल्यानं रेल्वे प्रशासन आता पुण्यापासूनच नव्या मार्गाचा विचार करणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। जीएमआरटी म्हणजे नेमकं काय, एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। जीएमआरटी जगातील सगळ्यात मोठ्या दुर्बिणींपैकी एक दुर्बीण आहे। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळ खोडद गावात हे जीएमआरटी आहे। 23 देशांमधील वैज्ञानिक संशोधनासाठी जीएमआरटीचा वापर होतो। रेडिओ खगोलशास्त्रीय संशोधनासाठी देखील याचा वापर होतो। 5,63,000 चौरस फूट जागेत ते कार्यरत आहे। 45 मीटर आकाराच्या 30 दुर्बिणी। दरम्यान यावर एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना नेते सत्यजित तांबे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, बघूया। पहिला मुद्दा तर असा आहे की ओरिजिनल जो टीपीआर महारेलने तयार केलाय महाराष्ट्र शासनाच्या रेल्वे कंपनीने, तो सरळ केलेला आहे। तो आहे नाशिक वरून सिन्नर, सिन्नर वरून संगमनेर, संगमनेर वरून नारायणगाव, नारायणगाव वरून मनसर मार्गे पुण्याला जातो तो। आणि नवीन जो टीपीआर आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंट्रल रेल्वेनी प्रस्तावित केलेला आहे, जो अजून तयार झालेला नाही मात्र प्रस्तावित केलेला आहे, तो आहे नाशिक वरून शिर्डी डायरेक्ट लाईन मनमाड न जाता, शिर्डी वरून अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर वरून पुणे शहर, अशा पद्धतीची लाईन आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास वाढणार आहे। आणि प्रवास जो आहे तो जवळजवळ 1 तासाने वाढणार आहे। म्हणजे जे हाय स्पीड, बरं दुसरा महत्वाचा मुद्दा राहुलजी, ही ट्रेन हाय स्पीड रेल्वे आहे। देशातला पहिला हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प आहे, नॉर्मल रेल्वे नाहीये ही। त्याच्यात आमचं असं होतं की संगमनेर म्हणजे नाशिक वरून पुण्याला 1.25 तासामध्ये ट्रेनने माणूस पोहोचू शकतो, ही त्याची यूएसपी आहे या ट्रेनची। आणि त्या ट्रेनला तुम्ही जर 3.5 तासावर नेणार असाल तर माणूस तर 3 तासात गाडीने पोहोचतोय, मग त्याच्यासाठी काय उपयोग काय त्याचा? आंदोलन नाही, आमची भूमिका अशी आहे की या रेल्वे महामार्गावरील, आणि मी पूर्वी पण भूमिका घेतली, आजच पहिल्यांदा घेतली असं नाही, 6 महिन्यापूर्वी पण मी सगळ्या खासदारांना भेटलो होतो या रस्त्यात येणाऱ्या। याच्यामध्ये नाशिकचे खासदार आहेत, त्याच्यामध्ये शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत, अहिल्यानगर लोकसभेचे खासदार आहेत, त्याचबरोबर याच्यामध्ये खेड शिरूर मतदारसंघाचे अमोल कोल्हे खासदार आहेत। या 4 खासदारांच्या साधारणतः मतदारसंघातून ही रेल्वे जाते। तर या 4ही खासदारांना मी विनंती केली होती की त्यांनी केंद्र शासनाकडे वकिली करावी आमची, आणि या केंद्र शासनाला त्यांनी या रेल्वेचं महत्व समजून सांगावं। आमचा प्रयत्न आता असा राहणार आहे, मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आज उद्यामध्ये भेटणार आहे। एक कृती समिती सर्वपक्षीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक संस्थांमध्ये काम करणारे लोक या सगळ्यांना घेऊन आम्ही एक कृती समिती तयार करणार आहे। आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सरळ मार्गानेच झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे, तरच त्याचा आम्हाला उपयोग होणार आहे।